पश्चिम आशियामध्ये चाललेल्या युद्धामध्ये 40 दिवसांच्या नंतर शस्त्रसंधी झाली। दोन्ही बाजूने चर्चेच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत। मात्र याच संघर्षामुळे अख्ख्या जगाचा ताप आणि तणाव चांगलाच वाढलाय। याच दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांवरती इराणकडून हल्ला करण्यात आला आणि त्यामुळे वातावरण आणखी तापलेलं आहे। बघूयात युद्धाचा आढावा घेणारा इराणनं हॉर्मुझमधून प्रवास करणाऱ्या 2 भारतीय जहाजांवर गोळीबार केला, तर तब्बल 14 जहाजं थांबवली आणि 13 जहाजं परत माघारी फिरली। या घटनेनंतर भारतानं इराणच्या राजदूतांना समन्स बजावत तीव्र निषेध नोंदवलाय। महत्त्वाचं म्हणजे एका भारतीय जहाजाच्या कॅप्टननं इराणी नौदलाला हल्ला थांबवण्याची विनंती केल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। यामध्ये भारतीय कॅप्टन हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याची परवानगी असतानाही हल्ले होत असल्याचं इराणच्या नौदलाला सांगतोय। Sepa Navy, this is Motoranga Sanmar Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are fighting now. Let me turn back. अशा परिस्थितीत इराणनं भारतीय जहाजांवर हल्ला करणं ही खरं तर गंभीर बाब आहे। त्यामुळे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी इराणच्या राजदूतांना ही बाब आपल्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास बजावलंय। तिकडे पाकिस्तानात अमेरिका आणि इराणमधल्या शांती वार्तेच्या दुसऱ्या फेरीची तयारी सुरू झाली आहे। उद्या अमेरिका आणि इराणी शिष्टमंडळांमध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत चर्चा होण्याची शक्यता आहे। याच दरम्यान इराणनं अमेरिकेला पुन्हा एकदा इशारा दिला। दोन्ही देशात पुन्हा युद्ध सुरू झालं तर इराण नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करेल असं इराणचे वरिष्ठ कमांडर जनरल मोहम्मद रजा नकदींनी म्हटलंय। एकूणच पश्चिम आशियातला हा वाढता संघर्ष आता केवळ राजनैतिक चर्चांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे थेट पडसाद जागतिक व्यापारावर आणि भारताच्या सागरी सुरक्षेवरही उमटतायत। एकीकडे पाकिस्तानात शांततेसाठी चर्चेचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे इराणकडून मिळणारे युद्धाचे इशारे ही परिस्थिती आणखी स्फोटक करतायत। अशा वेळी हा वाद संवादातून निवळतो की नव्या युद्धाला तोंड फुटतं, यावर पुढची सगळी समीकरणं अवलंबून आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आहे।